होते. म्हणजे बांधाच्या कडीला आऊत गेले की ते उभाटे हानीत होते. 3.5 एकरचं 4 एकर रान बाबान केलं. आम्हाला बिलकुल येऊ देत नाहीत. घरचा कडबा कधीच जनावर टाकीत नाहीत. शेजारी घरी गेल्याच्या नंतर त्याची वळई फोडून 9-10 पेंढ्या आणणार आमचे बाबा. इतकं मोठे होते. आणि ते बाबा गेल्यावर आता हे कसं धाकायचं. आपल्या भौतिक गरजा पुरवणारं उपायाचं भौतिक गरजा पुरवणारा मेलय याच्याकरता ही माया रडायला लावते. एक जण म्हणला, महाराज काय सांगायचं, म्हातारं गेलं तेव्हापासून लाईट विकत घ्यावं लागायले. नाहीतर मंदिरात लाईट फक्त एकदाच चमकत होता. म्हातारं दर्शनाला गेलं की लाईट काढून आणीतच होतं. आत्तापर्यंत आम्हाला लाईट वगैरे विकत घ्यायचं काम पडलं नाही. आता बाबा गेल्यापासून आम्हाला लाईट घ्यावं लागते. म्हणून आम्हाला कसं तरी वाटायला कुठून पैसे आणावं. म्हणती हाय हाय रडती रात्रंदिवस. म्हणजे हे आपल्या ज्या भौतिक गरजा आहेत का, भौतिक ज्या इथं फुकून द्यायच्यात, ज्या भौतिक गरजा इथं फुकून द्याव्या लागतात, इथं फुकून द्यावा लागणाऱ्या गरजा जे माणसं आपल्याला पुरवतात, ती गेल्याच्या नंतर ते अडचणीमुळे माणसं रडतात. एरवी रडत नाही, काही गरज नाही. आणि माणसं रडतेत हे जर तुम्हाला खरंच वाटत असेल तर रडणारी माणसं किती गोड असतात लक्षात ठेवा. माणूस गेल्याच्या नंतर बेलगावकर बाबा, रक्ताच्या नात्यातली माणसं इतकं टाव फोडून रडतात, इतका टाव फोडून रडतात. रडता रडताच सुतुळीला पाठीत येत, रडता रडतात गुलाल आणायला पाठीत येत, रडता रडताच खोबरं आणायला पाठीत येत, रडता रडताच कपडा आणायला पाठीत येत, रडता रडताच सरपणाचं नियोजन करतेत, रडता रडता तिरडीचं नियोजन करतेत, रडता रडता निबरडक गाडग्याचं नियोजन करतेत. फुटून रस्त्यानं जाऊच तर असत असत करतेत का नाही, रडत रडत करतेत. रडता रडता दिवा मुटका करतेत. शेवटी चाक्षण काढायचं असतं ना, रडता रडताच वाद तयार करतेत, रडता रडताच. आणि रडता रडताच बाहेर काढतेत. काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. हे फक्त एक गरज आपली कमी होते. आपल्या भौतिक सुखातला एक कण बाजूला सरकला, अडथळा आला, याच्याकरता माणसं रडतात. नाहीतर आता असे तुम्हाला सांगतो, कोणीही स्वार्थाच्या व्यतिरिक्त रडलेला नाही. विठाला विठाला ठाव स्मशानीचा एवढ्या पुरता आपण बघू. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेला हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम. प्रथम पुण्यस्मरण पुराणाच्या कर्मकांडाच्या उकोक्तीनुसार पहिलं श्राद्ध होईपर्यंत बऱ्यापैकी त्या जीवाला मोकळीक नसती, असं कर्मसिद्धांत सांगतो. माणसं आपोआपल्या मनानं तर्क लावतात. देवा, माणूस मेल्याच्या नंतर ज्या दिवशी अंत्यविधी झाला त्या दिवशी संध्याकाळी पीठ किंवा राख, माझ्या लहानपणी तर राखच होती, पीठ खराब करीत नव्हते लोक, राख. आता जर काळ बरा आला म्हणून पीठ ठेवायचं. ते पिठाला असं एखाद्या प्लेटीनं म्हणा वाटीनं असं बरोबर करायचं, त्याला कुठं खड्डा खुड्डा नाही पडला पाहिजे. आणि त्याच्या बाजूला दिवा लावायचा आणि त्याच्यावर ते टोपलं झाकून ठेवायचं. आणि त्याच्यावर मग ठसे उमटायचे. मग कोणी म्हणायचं किड्याच्या जन्माला गेला, असं एखादी गोम गेली तर म्हणायचं सर्पाच्या जन्माला गेला, असं हे सांगणारे. आणि कोण सांगतेत माहिती आहे का? ज्याला आयुष्यात गळ्यात माळ नाही तो सांगतो. हो, आशीबाई सांगते की जी सुनाला आयुष्यभर नीट बोलली नाही, बाई त्याच्या ठसे उमटले गाईचे आणि ते गाईच्याच जन्माला गेले. कर्मकांड का तुझ्या तोंडातून पडलं बाई? का तर कर्मकांड निर्माण करणाऱ्याची तू आजी आहेस. तुझ्या मनानुसार दुसऱ्या दिवशी जन्म कसा प्राप्त होईल? उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रम आहे का? पण त्याला काळ आहे ना. हा पिंड कुठपर्यंत जातो, दुसऱ्या दिवशी कुठं, तिसऱ्या दिवशी कुठं, चौथ्या दिवशी कुठं, पाचव्या दिवशी कुठं, 10व्या दिवशी गंगेत अस्थी विसर्जित करीत असतात. गंगेत अस्थी विसर्जित करीत असताना सुद्धा त्या अस्थी अगोदर धुवा लागतात. त्याच्यात विद्वान ब्राह्मणाच्या हातानं मग मंत्रोच्चार असतो वेदाच्या घोषामध्ये. त्यावेळेला यजमान पुढं बसल्या जातो. सोन्याच्या अंगठ्या सगळ्या फुकून देते, तात्पुरत्या म्हणजे काढून टाकते. फुकून देणे म्हणजे काढून टाकणे. आणि मग दर्भाच्या अंगठ्या घातल्या. आता घातल्यावर त्या दर्भाच्या अंगठ्या यजमानानं त्या दर्भाच्या घालत्या. ते गंगेच्या कडेला, नदीच्या कडेला मूळ असतो, तो मूळ तोडायचा असतो. तो मूळ सुद्धा कोण्या दिवशी कापायचा याचं तुझं शास्त्र आहे. विठाला विठाला त्या मुळाच्या त्या दर्भाच्या अंगठ्या घालायच्या असतात. मग ते पाणी अपसव्य सव्य यज्ञोपविता असतील ज्या येते. आणि मग ते कर्म बिनमखात सोडावं लागतं. मग मासिक श्राद्ध असतं.
दर महिन्याच्या दर मासिक श्राद्ध. मग एक आयन श्राद्ध असतं. दक्षिणायनात जर गेले तर उत्तरायणात एक श्राद्ध असतं, 5.5 महिन्याचं 6 महिन्याचं श्राद्ध येतं, ते करावं लागतं. आणि मग वार्षिक श्राद्ध असतं. आता हे प्रथम पुण्यस्मरणाच आयुर्जितोस खंडो प्रथमो आवर्तिता संवत्सरोती ज्या येते यत पिंडोती ज्या येते. आज या पिंडाला धरणी सोडमोकळी करीत असते, पृथ्वी सांगत असते आता तुला कुठे विलीन व्हायचं तू ठरव. ब्राह्मणानं कर्मकांडात मंत्रोच्चारात सांगून टाकलं, पिंड समर्पित केला. आज पिंड कसा समर्पित करावा लागतं, मागचे 16 एकत्रित आणावं लागतात, 16 वगैरे वगैरे नाना प्रकारचे ते विधी असतात. हे 27-28 वर्षापूर्वी मेमरी कार्डावर डाटा झालं. मी काय आता वाचित नाही, काय नाही, त्यावेळेला वाचिलेलं आहे आणि डाटा झालं ते डिलीट होत नाही पुन्हा. विठाला विठाला आणि मग तो पिंड त्या तत्वात जात असतो. माणसं सहज बोलत असतात, ते अमक्या अमक्या येवणीला गेले, तू सांगू नको सुंबळ्या, तुला कसं सांगता येईल ते, असं कसं म्हणतो. आज या हे लोकातल्या पिंड तृप्तीमधून पितरामध्ये योर्जित जो पिंड होतोय त्या पिंडाचं नाव आहे कैलासवासी ज्ञानोबाराव नरबा होळे यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्यावर गोड अशा शुद्ध भावाने आज श्रद्धेनं केल्या जातं, त्याला श्राद्ध म्हणतात. अशी परमपावन त्यांच्या हयातीतले त्यांचे सुपुत्र श्री नरहरी ज्ञानोबा होळे, श्री दामोदर ज्ञानोबा होळे, श्री रामहरी ज्ञानोबा होळे हे 3 सद्भक्त सत्पुत्र आहेत. आपल्या वडिलांच्या स्मृतीची आठवण उजाळा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त ते करत आहात. देवांच्या हाताने पिंड तर्पण वगैरे केलेलेच आहे. पण या संप्रदायामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये, सनातन संस्कृतीमध्ये नामचिंतनाला फार मोठी किंमत आहे. म्हणून रामकृष्ण नामाचा टाव, विठोबा रुक्माईचा टाव, साधू संतांच्या नामाचा उच्चार या कीर्तनाच्या निमित्तानं होत असतो. आणि मग ते नामसाधना या पिंडासाठी आज या नामस्मरणाची सुद्धा आहुतीच दिल्या जाईल. आणि त्या अनुषंगानं स्वर्गीय ज्ञानोबाराव नरबा होळे यांना गोड अशा प्रकारचं अधिष्ठान मिळो, त्यांना चीर अशा प्रकारची शांती लाभो आणि गोड अधिष्ठान मिळाल्याच्या नंतर आपल्या हयातीतल्या कुटुंबातल्या लोकांना पितृलोकांचा आशीर्वाद त्यांना प्राप्त हो, अशी पितृलोकांच्या चरणी प्रार्थना. पितृदेव आशीर्वाद देत असतात. नागपूर प्रतीतला एक अभंग पाहला, गुरुवर्य धर्मभास्कर वक्ते बाबा म्हणायचे. भंगाऱ्यांचं मलाही सांगा वाटत नाही, मी नाव कोणाला ठेवणार नाही, पण लायक संपन्न नसलेल्याला मानणं म्हणजे त्यानं केलेलं पाप आपण बोकांडीवर घेणे. विठाला विठाला संप्रदायामध्ये पाठांतर किती आहे ते सांगू नकोस, आवाज किती गोड आहे ते सांगू नको, तू कीर्तन दिवसात किती करतो ते सांगू नको, तू साधना करतो का, तू वारीला जातो का, नुसते पाकिटच हाणतो का. नुसतेच पाकिटं हानीत असेल आणि वारीला जात नसल तर समजायचं चांगल्या लाकडाला लागलेला किडा. ते का कमी खातो का, कमी खातो का. करवताची आरी मुंडती, त्या करवत सुद्धा मुंडतीत न आरा मशीन मधले, म्हणून ते लावा लागत आहेत. त्यानं दगड थोडेच कापीत येतं, लाकडच कापीत येत ना. म्हणजे लोखंडाचे दात मुंढिणारे पण कडक लाकडं येतं. इतक्या कडक लाकडाला जो भुंगा खातो ते आमच्यापेक्षा बहादरच भुंगा आहे ना. हो, आमच्यापेक्षा बहादर आहे. मग या संप्रदायात फक्त साधनेला किंमत आहे, देखाव्याला किंमत नाही. अभंग पाठ कमी असले तरी चालतील, स्वर कमी अधिक असला तरी चालेल, पक्वादाचे कमी अधिक बोल असले तरी चालतील, कमी अभंग पाठ, ज्ञान शास्त्र पुराण कमी पाठ असलं तरी चालेल, पण निष्ठेनं देवाला आवडेल अशी साधना करतो का त्याला मानतात. साधनेच्या बाहेरचा माणूस परमार्थात जरी असला तर तमाशातल्याला त्याच्यातल्याला काही वेगळं समजायचं नाही. विठाला विठाला आता साधना न करणाऱ्यांना तुम्ही डोक्यावर घेतला असेल त्याचं अर्ध पाप तुम्हाला फेडावं लागेल. गळ्याची शपथ घेऊन सांगतो, साधना न करणाऱ्या लोकांना जी लोक डोक्यावर घेतात त्यांच्या घराला कुपाट्या 100% लागणार असा पुरावा पुराण सांगते. विठाला विठाला चला असो, काय करायचं आपल्याला, लोकांचे उकंडे नाही उकरायचे, आपण आपलं पुराण सांगत राहायचं, संपला संपला विषय. मोठ्या श्रद्धेनं चालत असलेलं श्राद्ध स्वर्गीय ज्ञानोबाराव
यांना पुनश्च सद्गती प्राप्त हो. आणि पितृलोक आशीर्वाद देत असतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण विच्छिती तयाकुळा. ह्या प्रतीतला जरी अभंग नसेल तरी नागपूर प्रतीतला अभंग आहे. वक्ते बाबा घ्यायचे. आणि नागपूर प्रतीतला जरी अभंग असेल तरी अभंग आहे. गाणे म्हणल्यापेक्षा हजारो पटीनं हा अभंग कितीतरी बरा असावा. म्हणूनच वैकुंठवासी स्वर्गीय धर्म भास्कर वक्ते बाबा घ्यायचे. गिरगावकर म्हणतो म्हणून नाही, मोठ्यांचा पुरावा देतोय. विठाला आणि राजसत्तेत वर्चस्व कमवायचं असेल अरुण पाटील, शेतकऱ्याला जर शेतीत जर मोठं व्हायचं असेल तरी पूर्वजाचा आशीर्वाद लागतोच. नाही तर उद्या ज्वारी कापायला जायची म्हणून आजच गाराचा पाऊस पडला. ज्वारी तर हातात आलीच नाही, पण कडबा पण नाही आला. कडबा आला नाही, ज्वारी आली नाही. त्या ज्वारीचं रान नांगरत नसतं. फार कडक असतं ज्वारीचं रान. हरभऱ्याचं रान नांगरायला कडक असतं. म्हणजे नांगरावाल्यानं सुद्धा दुप्पट पैसे घेतले. आणि ते बी बारकं ट्रॅक्टर त्याच्यात चलत नाही. म्हणजे कल्पना करा, पूर्वजांचा आशीर्वाद असल्याशिवाय शेती पण तुम्हाला पीक देत नाही. कारण पूर्वजांचे आशीर्वाद, कारण ही घरातली लोक आशीर्वाद देत असतात ना. माणसं बऱ्यापैकी नाटके, आता महाराष्ट्रात खूप फिरत असतो मी, खूप फिरतो, बऱ्यापैकी नाटकीत लोक जास्त दिसतात. आता काही लोक इतका हावभाव करणार, इतका हावभाव ते का इतका थाट असं वाटतं की रात्रंदिवस झोकात देत होतं काय म्हातारीला. झोकात देत होतं काय, पण झोका देत नव्हतं, झोके देत होतं. कारण कधी कळत आहे, हे पाकिट घरी गेल्यावर जे पाकिटातून आवाज येतो, बाळू महाराज जितकं वर्णन केलं तितकं मायावर प्रेम नाही केलं. राव विठाला लाज वाटते कधी कधी. जाऊ द्या, बाकी आमजनते येऊन आपल्याला काय घेणे. पण संप्रदायातले लोक जर आई वडिलाला सांभाळीत नसतील तर मला तरी वाटते पकवाद वाजायच्या लायकीचे नाहीत. मला तरी वाटते भजन म्हणायच्या लायकीचे नाहीत. मला तरी वाटते कीर्तन करायच्या लायकीचे नाहीत. जो आई वडिलाला सांभाळीत नाही त्यानं पकवाद वाजिनं म्हणजे पाप घेणे पदरात. पाप पदरात घेणे. मी जर माझा वडील नाही तर 90ला गेले माझे वडील. मी जर आईला सांभाळीत नसल तर तुम्हाला फार फसवायलो असं समजायचं. समोर बसलेल्या श्रोत्यांच्या डोळ्यात मी विस्तू टाकायलो. विस्तू तुमच्यात नाही. मी पंढरपुरातल्या मालकाला फसवायला असं गृहीत होते. आणि त्या मालकाला फसवायची कोणाची माय वेली? त्या मालकानं माणसं लावलेले, नंबर 1चे माणसं लावले दक्षिणेचे. आणि दक्षिणेतले मालक म्हणजे यम असतात. आणि यमाला दया नसती. नाही त्या यमाशी करुणा. ते काय मारिती, झोडीती, काय तोडीती, नाना प्रकारचे कर्म. त्याला काय माया दया काही नसती त्यांना. आणि मग ती माणसं त्यानं लावलेली आहेत. असा पुरावेशात आज हे जे आपण करत राहिलो तर ही लोक आशीर्वाद देत असतात, अन्यथा आशीर्वाद देत नाहीत. विठाला दोन पुरावे प्रस्थापित करतो. परमार्थात नियम न पाळणाऱ्याची अपत्ये कर्महीन जन्माला येत असतात. आणि वाडवडिलांची सेवा न करणाऱ्याची लेकरं कर्महीन जन्माला येत असतात. उदाहरणार्थ देवा, तुम्ही मंत्रोच्चार वेदाची आहुती टाकता. ही नामस्मरणाची आहुती आहे. ही नामस्मरणाची आहुती ज्ञानोबराय तुकोबरायच्या अभंगाची आहुती आहे. ही आहुती सांगत असताना आम्ही समाजाला ज्ञानाप्रकारचा उपदेश करत असू, पण आम्ही जर वागत नसल तर अपत्य कर्महीन जन्माला येत असतात. कर्मकांड करणारा महात्मा कर्म करत असताना जिभेनं वाणीनं कर्म गोड करतो, पण घरी गेल्याच्या नंतर निषेध विहित कर्म हे कर्म सांगितले. या कर्माच्या तोडी जर तो बसत नसेल तर अपत्य कर्महीन जन्माला येत असतात. म्हणजे तो ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रातला त्याला आशीर्वाद मिळत नाही. आणि आशीर्वाद नाही मिळाला की काम संपलं. विठाला म्हणून या ज्ञानोबरायांचा या तिन्ही पुत्रांना गोडसा आशीर्वाद मिळो अशी पितृ लोकांच्या चरणी प्रार्थना. मी म्हणतो म्हणून पितृ आशीर्वाद देत नसतात. माझ्यात आणि तुमच्यात एका तिळा इतका फरक नाही. फरक इतकाच आहे, जसा एखादा शिक्षक अभ्यास करून विद्यार्थ्यांना शिकवतो तसं मी शास्त्र पुराण वाचून तुमच्या पुढे कीर्तनाचे पाडे सांगणारा व्यक्ती आहे. तुमच्यातून मी काहीही वेगळा नाही. विठाला आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेली सर्व श्रोतेजन या होळे परिवारावर आदर ठेवून, एक भाव ठेवून, त्यांच्याविषयी तुमच्या अंतःकरणात एक गोडशी श्रद्धा आहे
आणि त्या निमित्तानं अशा या धकाधकीच्या कालामध्ये आपला अमूल्य वेळ खर्च करून तुम्ही या होळे कुटुंबियाकरता या ठिकाणी हजर झालात. पण आजच्या या मंडपातले तुम्ही नुसते श्रोते नसून प्रत्यक्ष शंकर आहात. माझ्या आळंदीतल्या मालकांच्या हुकुक्तीनुसार म्हणून तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. दोन्ही मृदंगाचार्यांना नाक घासून प्रणाम करतो. दोन्ही बाजूचे माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचं चिंतन करणारी ही वारकरी संप्रदायातली दिग्गज रत्न यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साऊंड सिस्टीमवाल्यांनाही धन्यवाद देतो. आणि माझ्या अभंगावर येतो तारखेच्या संदर्भात अरुण पाटील संपर्क करत होते. इथं ह्या 2-3 गावात कार्यक्रम असला की 3 माणसं इतके सुटतेत नाही. अरुण पाटील असतील, श्यामभाई असेल आणि आता आपला विठ्ठल, नावच विठ्ठल. पण कार्यक्रम आज असला की कालपासून विठ्ठलच सुटलेलं बाबा. पाचच काम. प्रेम आहे, जिव्हाळा आहे, सगळ्या गोष्टीचं नियोजन, पाणी पिण्यापासून नियोजन करणारे अरुण पाटील तुम्हालाही धन्यवाद. श्यामभाईला धन्यवाद. विठ्ठलराजे तुम्हालाही धन्यवाद. मला वाटतं मागे एका कीर्तनात श्यामराजे तुमचा अभिष्ट चिंतन सोहळा आलता, याच्यातच मागं पुढं होता 2-4 दिवस. मलाही धन्यवाद. या परिसराचं आध्यात्मिक क्षेत्रातलं वारकरी संप्रदायातलं नाविन्यपूर्ण रत्न पूज्य श्री बेलगावकर बाबा सुद्धा या ठिकाणी आलेत. आमची पहिली भेट चिखलीला झाली चामेंकडं कार्यक्रमात. आणि शेवटची भैरवी सुद्धा तुम्ही म्हटली होती गोड गोड. पूज्य श्री बेलगावकर बाबांना साष्टांग दंडवत करतो. ग्राम जोशी आहेत त्यांना प्रणाम करतो. आज भाऊंची भेट झाली. भाऊ मला वारीत भेटले होते, आता बऱ्याच दिवस त्यांची भेट झाली. विठाला विठाला लक्ष्यला ठाव स्मशानीचा. एक जणाने विचार केला, यम ऐकतो अरुण पाटील पंढरपुरातल्या मालकाचं, काशीतल्या मालकाचं. यम ऐकतो, यम ऐकतो. मग आपण जर काशीतल्या मालकाला आणि पंढरपुरातल्या मालकाला जर आपलंसं केलं तर मग हे यमाला सांगते ना 2 मालक की याला नेऊ नका, असा प्रश्न तत्ववेत्याला विचारला. तर तात्विक लोकांनी, तत्ववेत्यांनी, सिद्धांतिक लोकांनी, आचार्यांनी, पंडितांनी, शास्त्रींनी, विद्वानांनी ह्या प्रश्नाचं खंडन असं केलं, बाबा तू काशीतल्या मालकाला आपलंसं करशील, पंढरपुरातल्या मालकाला आपलंसं करशील, पण याच्यात नियम आहेत. काशीतला मालक आणि पंढरपुरातला मालक जर जीवदशेला आला, आपण कोण्या दशेत आहेत? जीवदशेत. मग हे दोन्ही मालक जर जीवदशेला आले तर यांना पण इथं थांबता येत नाही. येरती पामर जीव तात्विकांनी खंडन केलं. बाबा ज्या 2 देवाला तू आपलंसं करून मृत्यू टाळायची कल्पना करतो, या 2 देवांना सुद्धा जीवदशेला आल्यावर थांबता येत नाही. हे रती पामर जीव किती. आणि तुला जर वेगळ्या अवस्थेत जायचं असेल तर तू बाकीच्या यादीत जाय. भजनात जर आला तर मग काही भीती नाही, बाकी आता बघा ना, गर्भवासाच्या दुःखाच्या बाबतीत जर सांगायचं, मुनी योगी जपी तपी सिद्ध, हे या गोष्टीमुळं भीती मुक्त झाले. पण वारकऱ्यांना आम्हा विष्णुदासा सुलभ
उत्तरार्ध घ्यायचा. आम्हा विष्णुदासा सुलभतो. या प्रपंचातले काही चटके असतील गर्भवासाचे, नाना प्रकारचे, हरीच्या भक्तीने, भगवंताच्या भक्तीने ते सुलभ होत असतात. राहिला प्रश्न यमाचा. तर यमाचाही प्रश्न, भजन केल्याच्या नंतर यम सुद्धा काही करीत नाही. येऊन या काळ बैसला शिवसा, झाकीतोशी कैसा डोळे आता. पैठणचे मालक सांगतात, वाचे नारायण वदे तू सादर, वाचे नारायण वदे तू सादर, काळ पासाच्या रचुके, वाचे नारायण वदे तू सादर, काळपास साचार चुके जेणे. या वाचेनं तुझं भगवंताचं चिंतन केलं तर काळाची बंधनं तुटल्या जातात. इतक्या पुरतं पाय तू बाकीच्या गोष्टी करतोच कशाला. ज्याला एक ग्लासभर रस प्यायची इच्छा झाली, ऊसाचा रस एकच ग्लासभर देवा प्यायची इच्छा झाली, आणि त्यानं 5 एकर ऊस लावला, पण त्यानं त्या दिवशी ऊस, त्या वर्षी ऊस लावला, त्या वर्षी तुमच्या तळ्यावानी तळ आटून गेलं, तर बैलायला खाला पण पाचड झाली. ते म्हणला इतके लाख रुपये लावगडीतच गेले. ते म्हणलं कशाला लावला होता? काय नाही म्हणले, आपली इच्छा होती घरच्या ऊसाचा रस प्यावा. म्हणलं ऊस कोणाचा जरी असला तर घरचा नसतोच ना, काळ्या मातीतच येत असतो तो काय पत्रा उगत नसतोय, ते काय सोन्याच्या प्लेटमध्ये उगत नसतो, शेतीतच. फक्त तुला गोष्ट होती तर 10 रुपयामध्ये तू काम होत होतं ना, आगाऊपणा कशाला करायचा? ज्या गोष्टी नाना प्रकारचा 8 तास केल्यावर प्राप्त होत असतात, त्या गोष्टी जर रामकृष्ण नामाने प्राप्त होत असतात तर कशाला आगाऊपणा करायचा? हिमालयाच्या पायथ्याला एका साधूनं साधना केली. ती साधना केली 19 वर्ष. 19 वर्ष साधना केल्याच्या नंतर त्यानं केल्याच्या नंतर तोंडातून विस्तू बाहेर येत होता. असं जोरात अशी हवा फेकली की 2 फूट विस्तू बाहेर येत होता. 2 फूट बाहेर येत होता. तुमच्यासारखी वयस्कर व्यक्ती होती, तो माझ्या वयातला असेल. मी तुमच्या पैसे आलो तुम्हाला सांगितलं, बाबा मी 19 वर्ष साधना केली आणि तोंडातून केल्याबरोबर विस्तू बाहेर पडतोय. तुम्ही तशाच असतायला एका दमडीची डबी आणली. आदला, कवडी, दमडी, लालपई, खडका, डबल पैसा, इतके हेच पैसे होते लहानपणी. एका दमडीची डबी आणली. दमडी आता फार काय झालं तर रुपयाला डबी येत असेल, रुपयाला. मग मला सांगा 19 वर्ष जर काम केलं असतं तर पैसे किती साचले असते? 19 वर्ष काम केलं असतं. जाऊ दे बाकीचं दुसरं, नुसता इनाच घातला असता सप्त्यानं. तर अरुण पाटील नुसता इना लोक सप्ते करायला म्हणजे लय शहाणे आहेत थोडीच. इना पण बाहेरच्यालाच घ्यायला लावायले. इतके पाकिस्तानी झाले सप्ते करणार, इतके पाकिस्तानी. काही तर इतक्या भंगिरी आवलादी काही गावात सप्ताच गुत्ता द्यालेत. सप्ताच गुत्ता. आम्ही फक्त, मला वाटतं त्यांना असं गुत्त द्यावा, माणसं पण तुम्ही चिकत आणा ऐकायला, इतकं गुत्त देईनच. आणि लोक अपेक्षा करते तो निसर्गाची, महाराज हे तळे आटणं, आवेळी निसर्ग आपल्याला चाहूल देणं, वेळ सोडून पाऊस पडणे, ज्या वेळेला पावसाची गरज आहे त्यावेळेला निसर्ग आपलासा न होणे, याचं एकमेव कारण आहे आपल्या पिंडात बदल झालाय. याच्याकरता ब्रह्मांडात बदल होत असतो. विठाला एक दमडीची डब्बी आणली. काढ म्हणले इस्तू. केल्याबरोबर तोंडातून असा जाळ निघत होता, असा बारीकसा जाळ, गॅसचा जाळ निघल्यावानी 2 फूट जाळ पुढे सरकत होता. 2 फूट. महाराजांना काड्याची पेटी घेतली ना, अशी छनकन हाणली. काड्याची पेटी कळण्यासाठी सांगायला जीनच्या पॅन्टीवाल्याला. महाराजांनी एक दगड घेतला. महाराजाला बसायला घोडं होतं, घोड्याला रिकीब होती. रिकीब ते घोड्याचे खोगीर इकडे आणला, जवळ घेतली रिकीब, आणि त्या रिकीबवर दगड हाणल्याबरोबर समोरची शेकोटी पेटिली, आणि यानं तोंडातला जाळ काढून शेकोटी पेटिली. ते म्हणले हे तोंडातून जाळ काढायला तुला 19 वर्ष लागलेत, मी एका सेकंदात पेटिली, कशाला सायास करायला तू आगावपणा? मग बाकीच्या गोष्टीत मुक्त अवस्थेवर जाण्यापेक्षा नामचिंतन जर केलं तर आपल्याला यमाचे चटके कमी होतात. इतकं मात्र लक्षात ठेवणं. मात्र मशानात जागा आपल्याला निश्चित आहे, त्याच्याबद्दल काही नाही. 7 लोक जर सोडून दिले, 8व्या तुकोबारायचा जर भाग पाहिला आणि 8 संत जर पाहत गेले तर बाकी विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीला जागा मशानातच घ्यावं लागणार आहे. विठाला पुरावा तुमच्या पुढे नमूद करतो. देव ज्याच्यासाठी वेडा होतो का त्या लोकांना सुद्धा मशानात जावं लागते. देव ज्यांच्यासाठी वेडा झालाय का, देव ज्यांच्यासाठी पागल वेडा, एकच शब्द आहे. जो ज्यांच्यासाठी सर्वस्व समर्पित करीत राहिला का, ती लोक किती अधिकारी असतील, जे लोक देवाला आवडतात ती लोक किती अधिकारी असतील, पण त्या लोकांना सुद्धा मशानातच यावं लागते.
लाख्या नावाचा कोल्हाटी नाव ऐकून असाल तुम्ही. लाख्या नावाचा कोल्हाटी वारकरी संप्रदायात त्याची फार मोठी वर्णी आली. अधिकारी लाख्या नावाचा कोल्हाटी, अधिकारी अधिकारी अधिकारी. हा लाख्या नावाचा कोल्हाटी त्यानं जीवनात कधी टाळ वाजिला नाही, जाणून कर. कधी चिपळी वाजिली नाही, कधी विना वाजिला नाही, कधी पकवाज वाजिला नाही. त्या व्यक्तीनं फक्त ढोल वाजिला. आणि ढोल नावाचं वाद्य हे आतिषबाजीतलं वाद्य आहे, म्हणजे शौर्याचं वाद्य. दुसऱ्याला भ्रष्ट करायचं वाद्य नाही. दुसऱ्याला भ्रष्ट करणारी वाद्य 7 सांगितली प्रचलित. उपवाद्य अजून आहेत. कडी नावाचं वाद्य त्याच्यात आलं. कडी तमाशातच वाजित होती पहिले, मी काही पाहिली नाही, पण मला पुस्तक वाचायचा नाद आहे म्हणून मला माहिती आहे. हे 7 वाद्य चांगल्या माणसाला मातीत घालणारी आहेत. पण ढोल नावाचं वाद्य हे शौर्याचं वाद्य आहे. म्हणून आपल्या संप्रदायात ढोल नावाच्या वाद्याचं वर्णन आलं. ढोल ढमामे गरजती. मागचं पुढचं तुम्ही घरी गेल्यावर म्हणा, ढोल ढमामे गरजती. गोडसं ढोल नावाचं वाद्य आलं. मग हा लाख्या नावाचा कोल्हाटी ढोल नावाचं वाद्य ज्या गावात, आता उद्या या गावात जर, काय गावाचं नाव आपलं, दळवेवाडी, बरोबर आहे. दळवेवाडीत जर तो लाख्या नावाचा कोल्हाटी आला, महात्मा येतो, महात्मा वारकरी येतो, गळ्यामध्ये तुळशीची कंठी होती. लाख्या कोल्हाटी हा माळकरी माणूस होता, माळकरी माणूस होता, माळकरी माणूस होता. गळ्यात तुळशीची कंठी होती. गोपीचंद बुक्का लावणारा माणूस होता. पंढरपूरचा वारकरी होता. पण पोटाचा व्यवसाय होता ढोल वाजीनं. लाख्या कोल्हाटी गावात जायचा. आता रोकडोबा मंदिराचं, भगवंताचं मंदिर आहे, या मंदिरासमोर त्यानं 5-10 मिनिटं ढोल वाजवायचा. गावात पुन्हा अजून एखादं मंदिर असेल तिथे ढोल वाजवायचा. गावात एखाद्या साधूची समाधी असेल त्या समाधीपाशी ढोल वाजवायचा. आणि नंतर गावात कुठेतरी एक चौक असायचा, मोकळी जागा असायची, त्या मोकळ्या जागेवर तो ढोल वाजवायचा. बऱ्याच दिवस लाख्या कोल्हाट्याचा ढोल ऐकायला माणसं येत होती. त्या ढोलाचा आवाज पाहण्यासाठी. त्याच्या वाजण्याचा ढंग वेगळा होता, वेगळा होता ढंग. तुम्ही बघा ना, आता मृदंग क्षेत्रामध्ये काही काही माणसं, स्वर्गीय वैकुंठवासी शंकर बापू आपेगावकर विदेशात पक्वाद वाजिला, विदेशात पक्वाद वाजिला, विदेशात काय काय सुविधा असतील त्या काळात अरुण पाटील. आता पक्वाद ठेवण्यासाठी 80-80 हजाराच्या बॅग येतात, आहेत का नाही झोपडे, 80-80 हजाराच्या बॅग येतात. शंकर बापू आपेगावकर ज्या वेळेला विदेशात पक्वाद घेऊन गेले त्यावेळेला त्यांनी अर्ध्या धोत्रात पक्वाद बांधून नेलता, अर्ध्या धोत्रात पक्वाद बांधून नेलता. पण पक्वादावर त्यांची श्रद्धा होती, म्हणजे भारत देशाच्या बाहेर त्यांच्या पक्वादाची कीर्ती गाजत होती. अहो, चांगला माणूस कुठेही चमकत असतो, कुठेही चमकत असतो, कुठेही, फक्त चांगला असावा, चांगला. विठाला हा लाख्या नावाचा कोल्हाटी ढोल वाजी. तुम्हाला एक सांगू का, पूर्वीच्या काळामध्ये बऱ्यापैकी सात्विक तात्विक लोक होते. गोंधळी असेल, आराधी असेल, सकाळी जो कुरमुडा घेऊन येतो कंदील घेऊन तो असेल, पुन्हा पांगुळ येत होता, वासुदेव येत होता. तात्विकता होती ना, सात्विकता होती ना, म्हणून यांचं वर्णन गाथ्यात आलं ना. पांगुळाचं वर्णन आलंय, म्हणजे त्या काळातला पांगुळही त्या असा बुरजावर बसायचा, खाली एक असं उपरणं आथरायचा आणि मग तो पांगुळ उपदेश करायचा. उपदेश त्याचा गोड असा बोधावर आरूढ असणारा उपदेश होता. बघा पांगुळ प्रकरण, बघा नाना प्रकारची प्रकरण आपल्याकडं संप्रदायात. आपल्याला आता काही शोधायची गरज नाही, ग्रंथ सुद्धा विकत घ्यायची नाही. मोठाले मोबाईल आहेत, त्याच्यावर तुमच्या 5वीच्या विद्यार्थ्याला ते ॲप डाऊन करायला लावलं की तुम्हाला सगळ्या प्रतीच्या पूर्ण महती संप्रदायातली प्राप्त होईल. एवढी मोठी श्रेष्ठता होती. 70 मीटरचा झगा घालणारा, 70 मीटर कपड्याचा झगा घालणारा या मराठवाड्यातला व्यक्ती अमेरिकेत तो झगा फिरला. राजाराम बापू म्हणून, राजाराम बापू म्हणजे त्या क्षेत्रात त्यांनी त्यांची कसरत केली. ते गाजले नव्हते तर आज विदेशात त्यांच्या नावानं टाळ्या वाजल्या, कारण ती चिकित्सक वृत्तीची होती. जे ज्या याच्यात काम करत होते त्याच्यावर त्यांची श्रद्धा होती. तुम्हाला सांगतो, शेती करत असताना सुद्धा श्रद्धा लागते. बाप मेला, एक जण बाजाराला गेलं, म्हणलं कशाला बाजाराला आला, काय नाही म्हणला, यावर्षी आता नवा सराधाम करायचा. बैल म्हाताऱ्याच्या हातचे बदलले, आवतं सुद्धा नवी आणले, पहिले येठणं सुद्धा फेकून दिले, येठण पण नवं आणलं. ते म्हणलं येठण किती घेतलं, काय नाही म्हणलं 80 किलो घेतलं. येठणाला चराट 80 किलो. म्हणलं सगळ्यापेक्षा असं झकास काम करायचं. मग मंदिरापाशी आऊत झुपलं, बैल रानात गेले, आऊत मंदिरापाशीच होतं. बैल रानात गेलते त्याची, आऊत मंदिरापाशीच होतं. त्याला म्हणलं आऊत कधी जाणार, ते म्हणलं महाराज आपला कारभारच तसा आहे, आपल्याला साधं जमतच नाही, ते आपण असं ओलीचं येठण आणतच नसतो. मी म्हणलं मूर्ख आहेस का काय रे तू, असं कुठं शेती करीत असते, पैशाचा लय चाळ झाला म्हणून इतकं लांब येठण आणत असते का, बैलच येतात आणि आऊत मंदिरापाशी, असं कुठं असतं का. निष्ठा लागते, निष्ठा. निष्ठा. अरे याच्यामध्ये थोडं जरी लांबलं तर शेव कराळाचा भाग असतो,
शेव कराळाचा भाग असतो. बैलाची उंची किती, बैलाची त्याच्यानुसार शेव कराळाचा भाग असतो. आणि तू यत्नाचा पैशाचा जोर झाला म्हणून या अवस्थेत करतो, याला निष्ठा म्हणत नाही. तुला शेती परवडणार नाही. बऱ्याच वेळेस तुला 6 महिन्याच्यात शेती विकावं लागेल आणि ह्या यत्नाचे पैसे द्यावे लागतील. विठाला विठाला महाराज ढोल वाजित होता, पण त्याच्या वाजिण्याचं ते कौशल्य होते, ती कसरत होती, ती शक्ती होती. आणि मग त्यानुसार तो ढोल वाजवायचा, देवाची सेवा करायचा. आणि मग चौकात ढोल वाजून लोक बघायचे, त्याची ती बघण्याचा तो ढंग. मग आदला कवडी दमडी खडका टाकायची, त्याच्यावर त्याचा संसार चालायचा. कालांतरानं प्रापंचिक जीवनात त्याला एक कन्या झाली. ती कन्या शौर्यसंपन्न कन्या होती. आणि ती कन्या एका तारेवर कसरत करीत होती. तारेवर कसरत करणाऱ्या मुलीला नाचणे म्हणत नाहीत, वाक्य नीट लक्षात ठेवा. त्याला कसरत म्हणतात, कसरत कसरत, त्याला नाचणं म्हणत नसतात. पदन्यास हा वेगळा. पदन्यास ह्या शब्दाचा पुढचा शब्द आहे नाचणे, नाचणे. आणि पदन्यास हा महिलांनी भागवतात पण करायचा नाही. काही काही आमचे लोक बायकाला उभे करायलेत आणि चालू भागवतात नाचा म्हणायलेत. शहाण्याबाईने एकच म्हणायचं, पूज्य श्री भागवतकार महाराज, आम्हाला थोडं नीट नाचता येत नाही, आम्ही कसं नाचावा याच्याकरता तुमची बायको सुद्धा नाचायला आणा, म्हणजे ती आम्हाला शिकवेल कसं नाचितात, ती आम्हाला शिकवेल. धर्मसिद्धांत असा सांगितला गुरुवर्य, बाईने पदन्यास करण्यात तिला नकार नाही, पण बायकांनी पदन्यास करायचा. बायका जर भागवतात पुरुषाच्या पुढे नाचत असतील तर विटेवरचा मालक त्यांना पुण्य देणार नाही. हा धर्मसिद्धांत सांगतो, गिरगावचा बाळू सांगत नाही. विठाला विठाला कसरत सांगतोय, कसरत. आज सुद्धा ढोल नावाचं वाद्य, नवरात्री असेल, गणपती बाप्पाचे ते 10 दिवस असतील, या कालामध्ये ढोल पथक असतं. त्या पथकामध्ये अशा नाविन्यपूर्ण चांगल्या चांगल्या विद्वान, फार मोठ्या परीक्षेत पास झालेल्या मुली सुद्धा या ढोल पथकात असतात. त्यांच्याकडे ते कौशल्यच वेगळं असतं. ते ढोल वाजणं, ते त्यांच्यावरचे ती कपडे वगैरे सगळं अशी शिस्तीत. याला नाचणं म्हणत नाही, याला एक शौर्याचं म्हणतात. तुम्ही बाकीच्या गोष्टीवर जर नाचले की मग मात्र सगळं मातीत गेलं. आता टाळ पक्वादात प्रत्येक महिलेनं हरिपाठात नाचावं, पण आम्ही जवळ असलो की तुम्हाला पाप लागलं. आम्ही तुमचं नाचणं पाहिलं की त्याला पाप लागलं. हे जर मी म्हणत असेल, तुम्हाला खोटं वाटत असेल, तर पैठणच्या मालकाला उद्या श्रेष्ठीला जाऊन विचारा. तुमच्यात हिंमत असेल, तुम्हाला जर बोलत असतील पैठणचे मालक, तुम्हाला बऱ्याच बायकाच्या हाताने गणपती दूध प्याला ना. हो, एक बाई भेटली, ती म्हणजे माझ्या हाताने महादेव सुद्धा दूध पितो. म्हणलं बरं बरं बाई, महादेव तुमच्या हाताने दूध पिते, तुमचे मालक कुठे आहेत? 20 वर्ष झाले मी त्याला बोलत नाही. म्हणजे नवऱ्याला 20 वर्ष झालं बोलत नाही, हिच्या हाताने महादेव दूध प्याला, गणपती दूध प्याला. काय काय मला असं वाटतं, काय श्रुतीच्या गोळ्या संपल्या असतील का काय? अशी जर एखादी माऊली असेल तर तिने पैठणच्या मालकांना विचारावं, मालक हे असं तुम्ही का बोलता? नको नको स्त्रियाचा नको नको करीती आघात पुरुषाशी. महिमेत हरिपाठ करायचा, महिमेत गाथा पारायण करायचं, पण तुम्ही तुमच्यात करायचं, तुम्ही तुमच्यात करायचं. मग याचं पुण्य किती होईल? गिरगावच्या बाळ्याला मोजता येतो ते पुण्य ब्रह्मदेवाला मोजता येणार नाही. इतकं पुण्य वाढेल, पण ते करावं तसं लागेल ना. विठाला विठाला लाख्या नावाच्या कोलाट्याला मुलगी झाली. ती अत्यंत शूर मुलगी होती, शूर मुलगी होती, शूर होती, शूर होती. 4 वेळू लावले, त्याच्यावर दोर टांगला गेला आणि त्या दोरावर ती स्वतःची कसरत करत होती. आजही रस्त्याने बघा असतील, एखाद्या गरीबाची लेकरं असतील, ही कसरत करणारी श्रीमंताची लेकरं कशाला करतील बाबा? गरीबाची लेकरं. पण एका तारा उचलणं किती सोपी, काय काय कसरत असेल, काय कसरत. अपघातापासून मला जिना रेंगायला हात धरावा लागतो कशाला तरी. वय काय माझं, या वयात जिना चांगल्या पायऱ्या रेंगायला कशाला तरी हात धरावा लागतो. तर ती त्या दोरीवर चलत असेल, काय कौशल्य. त्यातली त्या ताटावर चलत असेल, त्यातली त्यात रिंगावर चलत असेल, त्यातली त्या डोक्यावर अशी 3 मडके टेकलेले असते, ते पडत नाहीत. काय हे शौर्य आहे ना, हे कौशल्य, हे इकडच्या नास्तिक कामातलं नाही. अशी एक नाविन्यपूर्ण कन्या लाख्या कोलाट्याला होती. पण कालांतरानं हिच्या सौंदर्याला आग लागली. म्हणजे ती इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती. त्या काळातल्या एका श्रीमंत व्यक्तीची दृष्टी तिच्यावर पडली, एका श्रीमंत व्यक्तीची दृष्टी पडली आणि तिचं जीवन मातीत गेलं. तिनं देह समर्पित केला आणि कालांतरानं लाख्या कोलाट्याचा भाव इतका गोड होता, लाख्या कोलाट्याची श्रद्धा इतकी गोड होती, लाख्या कोलाट्याची तात्विकता इतकी टोकाची होती की या लाख्या